नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। कोकणातील एक प्रतिभावंत कवी सफर अली इसफ यांच्या अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं पुण्यातील नाथपै सभागृहामध्ये संपन्न झाला। या प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून प्राध्यापिका वंदना पळसाने तर प्रमुख अतिथी म्हणून कवी अजय कांडर यांनी उपस्थिती दर्शवली। आपल्यातील व्यंगावर मात करून शब्दांचा आधार घेऊन शब्दांच्याच आधारे समाजातील विकृतीवरती प्रहार करण्याचं काम गेली 35 वर्ष सफर अली इसफ अत्यंत प्रभावीपणे करत आहेत। सफर अली इसफ यांच्या कविता ह्या वास्तववादी आहेत आणि म्हणून या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या कवितांचं वाचन झालं। हे वाचन मुक्ता कदम, कृतार्थ शेगावकर आणि अंजली ढमाळ यांच्या प्रभावी अशा सादरीकरणातून लोकांना ऐकायला मिळालं। सफर अली इसफ यांच्या कविता ऐकून लोकांनी वास्तवाचं भान असणारा कवी कसा असतो याचं प्रत्यक्षात दर्शन घेतलं। सफर अली इसफ यांच्या काव्यसंग्रहाच्या निर्मितीसाठी ते प्रकाशनापर्यंत सगळे योगदान हे कवी अजय कांडर यांनी दिले आणि म्हणून हा कविता संग्रह आज वाचकांच्या भेटीला येत आहे। याच निमित्तानं अजय कांडर यांनी कवी सफर अली इसफ यांचा जीवन प्रवास आणि काव्यसंग्रहावरती प्रकाश टाकला। अशी प्रकाश पाजणारी कविता ही खरे साहित्याची देणी आहे। मानवी जीवनाच्या अनेक अंगांचे प्रकटीकरण या ज्या अनेक माध्यमातून होते त्यापैकी सर्वात प्रभावी आणि हृदयाच्या सर्वात जवळचे माध्यम म्हणजे कविता आहे। गुणगुणणे, जात्यावरच्या ओव्या, क्रांतिगीत, महाकाव्य ते अगदी आतापर्यंतची रॅप, पॉप अशी गाणी असा काव्याचा प्रचंड विस्तृत असा पट आहे। काव्यातून व्यक्तिगत अवकाशातील पदर उलगडतात, तसे सामाजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रातील घडामोडींचे, बदलांचे पडसादही उमटतात। त्यामध्ये आनंद, दुःख, प्रश्न, खदखद, उद्वेग, नाराजी हे सर्व समाविष्ट होते। तसेच या प्रश्नांची, समस्यांची उत्तरं आणि काळाच्या पुढे जाऊन समाजाला दिशा देणारे प्रबोधनही कवितेतून होते। भारताचा बहुसंस्कृतिक राजा आणि सर्वसामान्य माणसाचं जगणं, भोगणं, तळमळ आणि मागणं आणि हे सगळं व्यक्त करणारी कविता अल्लाह ईश्वर या काव्यसंग्रहामधून कवी सफर अली इसफ घेऊन आलेले आहेत। खरं तर सर्व धर्म मानवतेची शिकवण देतात। आपण एका निर्मात्याची लेकरं हे वारंवार उद्धृत करतात, तरीही दुजेपणाच्या विचारांनी वातावरण पुन्हा पुन्हा दूषित होत राहतं आणि म्हणून पुन्हा पुन्हा आर्ततेनं आर्दव करावं लागतं। सौदार्दपूर्ण शांततेचं, सहिष्णुतेचं आणि सर्वानुभूती प्रेमाचं अशा मूक वेदनेची भळभळ व्यक्त करणाऱ्या, आसपासचा भूताळ टिपणाऱ्या आणि सहिष्णुतेला प्रेमळपणे साथ घालणाऱ्या कविता कवी सफर अली इसफ लिहितात। पहिली कविता आहे अल्लाह ईश्वर। तू आहेस की नाहीस हे माहीत नाही, तरी तुझे अस्तित्व मानून जे करत आहेत तुझा भाव तुझ्या नावाने, त्यांच्यासाठी आधी मी दुआ मागू पाहतोय सद्भावनेची। त्यांना माहीत नाही की ते काय करतायत, ते माणसात अल्लाहच्या नावाने आणि ईश्वराच्या नावानेही करत आहेत हे। त्यांना हेही माहीत नाही की ते माणुसकीतच करत आहेत ते। आता तूच सांग, यांच्यासाठी मी कोणती देव अजा आणि करू कोणती प्रार्थना? धर्म कोणताही असो, ज्यांनी धर्मातच उभारली असहिष्णुतेची भिंत, ज्यांनी घातली निरपराध बायांवर श्वापदासारखी झडप आणि शांती आणि सद्भावनेसाठी कधीही गायली नाही एखादी नजर किंवा केली नाही दयामाया, अशांच्याही मुखात सदैव एकत्र नांदू दे अल्लाह आणि ईश्वराचे नाव। धर्माच्या सीमेचे कुंपण ओलांडून सर्व मंगल कल्याणासाठी। प्रकाशनारा मोहम्मद।
दाखवलास मार्ग परोपकाराचा, तूच दाखवलास मार्ग परोपकाराचा आणि शिकवलास आम्हाला मानवतेचा मूलमंत्र. उजाड वाळवंटी वाटेवर आपल्या कवेत घेतलंस ताटकळत उभ्या असलेल्या दीन दुःखितांना आणि दिलास करुणेचा संदेश या दुनियेला. तसा तुझा प्रवासही सुखाचा नव्हताच म्हणा. बुरसटलेल्या रानटी व्यवस्थेसमोर ईशदूत बनत देत राहिलास तू संदेश निर्भीड होऊन. तरीही तुझ्या आड आली नव्हती भिंत कोणत्याही भेदभावाची आणि म्हणूनच खळाळणाऱ्या अमृताहून गोड अशा शब्दांनी फोडलास तू पाझर दगडालाही आणि जोडलंस सर्व माणसांना एकमेकांशी माणूस म्हणून जगवण्यासाठी आणि जोडलंस सर्व माणसांना एकमेकांशी माणूस म्हणून जगवण्यासाठी. पोरींना जिवंत गाडणाऱ्या प्रथेवर तूच केलास पहिल्यांदा प्रहार आणि दिलास त्यांना जगण्याचा अधिकार. म्हणूनच आता दिसतायत मानवतेचा किलबिलाट करणाऱ्या पोरींचे तथ्येच्या तथ्य. तूच पेटवलीस आमच्यात समतेची मशाल आणि दिलास दिव्य पुराणाचा संदेश ज्ञानाशिवाय जगणाऱ्यांना आणि दूर केले आमच्या अज्ञानाचे कलंक. तेव्हा तू दाखवलेल्या प्रकाशातून वाट काढताना दिसला रस्ता आम्हाला मानवतेकडे जाणाऱ्या दिशेचा. हे माझ्या बांधवांनो, ज्यांनी उभी हयात केली होती निंदा समानतेच्या विचारांची, त्यांना समजवायला हवा आता की पसरलो नाहीत आम्ही दुनियाभर केवळ आक्रमणांवर एकवटत गेलो आम्ही केवळ दया, क्षमा, शांती आणि बंधुतेच्या शिकवणीवर. जसे आम्ही समजून घेत गेलो तुला तसे निसटलो सही सलाम खोट्या अज्ञानाच्या दोहातून. आणि आम्हाला सद्धर्म आणि जीवनाचं मर्म समजून देताना दिसतो आहेस तू. सतत आमच्या डोळ्यांसमोर शोषितांचा त्राता असलेल्या पैगंबराच्या रूपात आणि आम्हाला भलाईची वाट दाखवताना ईश तेजाने प्रकाशमान मोहम्मद. या कवितेमध्ये कवी म्हणतात, उसवलेल्या जिंदगीची उसवण बघत ढकलतोय मी रोजचा दिवस नैराश्याच्या धरती. चाललोय देहाच्या अपंगत्वाचे ओझे घेऊन निर्मळ दुनियेच्या खडतर भूगोलात. माझ्या बधीर पावलांखालची इंचभर जागा टिकवायला 7 पावलांचे स्वर्ग गाठण्यासाठी मार्गस्थ झालेली माझी अधुलाचारी काखेत कुबड्यांचाच आधार घेऊन सतत आटापिटा करीत पाहत आहे माझी असहाय्य वणवण. दुसरीकडे माझ्या मनाच्या कप्प्यातून विकलांग प्रारब्धाच्या जखमा चिघळताना इथले चेहरे हरवलेली माणसे करतात माझ्या व्यंगत्वाची टिंगल टवाळ. तेव्हा बरसतो वेदनांचा पाऊस माझ्या मनाच्या मोकळ्या आभाळात. माझ्या मनाच्या मोकळ्या आभाळात आणि भळभळतात जखमांच्या कळा. मग मीही काढून घेतो माझ्या आधू पायांच्या तळव्याखाली माझ्याच अश्रूंच्या फुलांना. आता बघतोय मी इथल्या काटेरी वाटांवर माझ्यासारखेच असहाय्य झालेले कित्येक पदहीन खुरडत का होईना पण जगत आहेत आत्मनिर्भर होऊन. हे जाणूनही की दिसणार नाहीये कधीही तेजाळलेला सूर्य आमच्या अगतिक क्षितिजावर. दिसणार नाहीये कधीही तेजाळलेला सूर्य आमच्या अगतिक क्षितिजावर. किती दिवस झाले दुष्काळी गावाचे सर्वे करून.
दुष्काळी गावाचे सर्वे करून तरीही फिरकले नाही अधिकाऱ्यांचं पत्र गावाकडे. नाही भागली तहान कोरड्या पडलेल्या घशांची, नाही भागली तहान कोरड्या पडलेल्या घशांची, आणि रुतत गेलं तुषार्थ गाव, रुतत गेलं तुषार्थ गाव सुटलेल्या विहिरीच्या गाळात. तेव्हा आठवलं मला तहानलेल्या गावासाठी केलेलं पसाभर पाण्याचं वांच आंदोलन. घोटभर पाण्यासाठी तेव्हा दाबली गेली कैक दिवस धूळ खात पडलेली दुष्काळी गावाची पायी. या उद्रेकानं व्यथित होऊन गावच्या वेशीवर आंघोळ उरकावी असं वाटतानाच मोजत गेलो खोली विहिरीतल्या पाण्याच्या पातळीची. तेव्हा आटली होती डोळ्यातील पाण्याची ही खोल नदी, आणि भर दुपारच्या उन्हात सुकून गेला होता उन्या बाळंतीचा पाहा. तिच्या फाटक्या पदराखालून कोणी तहानलेल्याने शोषून जावत होता. आताशा विहिरीचे कातळ ओस पडले, आताशा विहिरीचे कातळ असे ओस पडले की ती गात जाते कातरवेडी गाणी तिच्या फुटक्या गळ्यातून. नाहीतर रिकाम्या कळशा भरायला उगाच पळत सुटते ती विहिरीवर अनमानी पायानं. तेव्हा उमटतात तिच्या पावलांवर उन्हाचे चटके आणि दिसतात हातावर दोरीचे कठोर व्रण. तेव्हा मागत जाते ही पाण्याचा जोगवा ओस पडलेल्या विहिरीच्या कातळावर. जीव दबून जातो, जीव दबून जातो दररोज बघताना विहिरीचा कोरडा चेहरा. मायबाप सरकार आता तरी बसवा म्हणतो आमच्या दुष्काळाची फाईल एखाद्या जाहिरातीत फडफडलेल्या योजनेत. कारण की कोरलं गेलंय आमच्या टँकर मुक्त गावाचं नाव भडगुंजा बातमीपत्रात विनाकारण. म्हणूनच आता घालतोय मी तहानेचं हे आर्थ गाऱ्हाण, म्हणूनच घालतोय मी तहानेचं हे आर्त गाऱ्हाण दररोज कातर सांजेला. तुमच्या बिस्लरीहून गोड लागतंय आम्हाला, फुटक्या मडक्यातून गोळा दिलेलं अश्रू भरल्या टप्प्यातलं गढूळ पण तहान भागवणारं पाणी, गढूळ पण तहान भागवणारं पाणी. तरी धपापत्या अंगावर त्यांच्या झोके घेत असतेच वेदना. बायांच्या अश्रूंबरोबर भिजतो पदर. त्याआधीही त्यांना दुःखाची ओळख झालेलीच असते, दुःखाची ओळख झालेलीच असते. बाया आभाळ मन मोठं करत दुःखालाच कवेत घेऊन हिंडत असतात आयुष्यभर. डोळ्यांच्या पडद्याआड दुःख लपवून, डोळ्यांच्या पडद्याआड दुःख लपवून उद्याची स्वप्ने काळजात गोंधळून घेतात बाया. चिखल मातीत राबतात, संसार करतात. आधीच्या अंधारावर स्वार होत उद्याचा प्रकाश शोधतात. बाया टिकली बांगडीच्या उरल्या सुरल्या आयुष्यातून चिमुटभर कुंकवाचा अंतर मोजतात. बाया टिकली बांगडीच्या उरल्या सुरल्या आयुष्यातून चिमुटभर कुंकवाचा अंतर मोजतात. तरी बायांच्या अंगात कडाडते वीज तेव्हा अख्खं आभाळच कवेत घेतात, अख्खं आभाळच कवेत घेतात. माझ्या सहकारी वंदनाताई ज्यांची पहिलीच भेट होत आहे. गेल्या 25-30 वर्षात माझ्यावर ज्याने कविता लिहिली, परंतु आमच्या कोकणात एवढी उत्तम कविता लिहून थोडा दुर्लक्षित राहिलेला आमचा मित्र सफर रवी, ज्याच्यासाठी तुम्ही सगळे जमला. सभागृहात खूप दूरवरून, सिंधुदुर्गहून, गारगोटीहून, गडहिंग्लजहून, सोलापूरहून, मुंबईहून माणसं आलेली आहेत. जालन्याहून आलेले राजकुमार आले वाटतं, इचलकरंजी आहे, सगळी खूप खूप माणसं आणि सगळे सफरचे चाहते आहेत. मी नावं सगळ्यांची घेणं फार कठीण आहे, पण एक प्राथमिक स्वरूपाचं नाव घेतो आणि मला आज भेटून खूप बरं वाटलं. ते म्हणजे खलील मोमीन काका, ज्यांच्या अक्षराच्या प्रेमात आम्ही पडलो आणि मग
सुंदर त्यांच्या अक्षरासारखी सुंदर कविता लिहायची वाटली कधीतरी. मग आम्ही चांगली कविता लिहिली, वाईट कविता लिहिली हे माहीत नाही, पण आम्हाला चांगली कविता लिहिण्याचं सुंदर अक्षरातून ज्यांनी स्वप्न दाखवलं ते मोमीन काका इथे आहे. खूप छान वाटतं. अशी प्रेमाची सगळी माणसं आहेत, पण प्रेम हरवलंय हो. आणि ते 2000 पासूनच हरवलंय असं नाही, ते 2000 नाही 1925 पासून पण हरवलेलं आहे. हा, आणि मी हा संदर्भ का देतोय त्याचे सगळे जाणकार इथे आहेत. म्हणजे आमचा मुस्लिम समाजातील एक विचारवंत समजला जाणारा मित्र सोलापूरहून आलेला आहे, त्याच्या हस्ते मगाशी सत्कार केला गेला. असे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली सगळी मंडळी आहेत, अभ्यासक मंडळी आहेत. आणि म्हणून कवितेबरोबरच कवितेचं एक राजकारण असतं आणि ते तुम्हाला स्वच्छपणे खेळावं लागतं. हे जे कवी कळणारे लोक आहेत मराठी, म्हणजे मराठी तसे कवी नाहीतच आहेत, हे एवढं कळणे, पण त्यातला एक माणूस सफर आहे. म्हणून आपण इथे आहोत. आणि खूप चांगली गोष्ट आहे की सांस्कृतिक राजकारण तुम्हाला करावं लागतं. म्हणजे मी 5 मिनिटं जास्त बोललो तर चालेल ना संदेश? हा, म्हणजे लिंक लागली तर आपल्याला काही कळत नाही आणि ते कवितेबद्दलच असतं, चुकीचं काहीच नसेल. असेल तर तुम्ही विचारू शकता मला. अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित केलं जातं आणि मी साधारण कविता लिहायला लागलो आणि कवितेची थोडी समज यायला लागली आणि विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केलं, धारावीला केलं गेलं. मी अखिल भारतीय साहित्य संमेलनात गेलोच, पण माझी ओढ विद्रोही साहित्य संमेलनाकडे झाली मनातून. तर हे बदल, हे सगळे बदल जे असतात सामाजिक, ते कवीला ज्याला कळतात तोच उत्तम कविता लिहू शकतो. आणि ह्या सगळ्या बदलाचा शब्दांचा साक्षीदार नाही तर अनुभवांचा साक्षीदार सफर अली आहे. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो त्याच्या कवितेच्या मुळाशी आहे. मी 6 महिने कवितेचं काम करत होतो. आपल्याकडे पुस्तक प्रकाशकाकडे दिलं की ते 2 महिन्यात पण निघतं, 2 वर्षात पण निघतं. पण आमच्याकडे सुशील दसकटे सारखा एखादा चांगला मित्र असतो, तो 5 वर्ष काढतो, पण त्याचं पुस्तक हातात मिळालं समाधान मिळतं. असं जाणकार संपादक जेव्हा असतो तेव्हा ते काम चांगलं होतं. तसं 6 महिने मी काम करत असताना प्रचंड अस्वस्थ होतो ती कविता वाचून. आपण सुटी कविता वाचणे वेगळं आणि संपूर्ण बाळ जेव्हा कवितेचं वाचतो तेव्हा आतून तो कवी कळतो, समाज कळतो आणि मग लक्षात येतं की या समाजाला जी स्वप्न समाजाने बघितलेली असतात ती त्यांना सुरुंग कसा लागतो. 2 प्रश्न माझ्या मनात ही कविता वाचून निर्माण झाले. ते 2 प्रश्न तुमच्या समोर ठेवतो आणि त्याची उत्तरं तुम्ही मला सांगायची आहे. पहिला प्रश्न असा आहे की मुस्लिम समाजाने त्रास दिला, हिंदू खतरे में आहे असं काही म्हटलं जातं सतत. पण मी मोहल्ल्यात वाढलो, नांदगावच्या मोहल्ल्यात मी वाढलो. शाळेत दुपारी आम्हाला कोणी सायकल शिकवली, कोणी भाकर माऊलीने दिली, मच्छी विक्री असायची, ती आमची सगळी आजी होऊनच जायची. तिथे उपाशीपोटी कधी चहा मिळायची आणि अजून ते सगळं चालू आहे. मला कधी त्रास झाला नाही. तुम्ही एवढे लोक आहात इथे, 50-60 असाल किंवा 40 लोक असाल, तुम्ही एकाने तरी सांगा की तुम्ही मुस्लिम समाजाने त्रास दिलेला आहे का? आहे का? नाही. एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवलं. दुसरा प्रश्न लव जिहादचा आहे. आमच्या नांदगाव मोहल्ल्यामध्ये, मी स्वतःचे अनुभव सांगतोय मी तुम्हाला. नांदगाव मोहल्ल्यामध्ये 8 हिंदू मुलीने मुसलमानांशी लग्न केले आणि अन्य ठिकाणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 2, म्हणजे माझ्या माहितीतल्या अजून खूप असतील, 2 मुस्लिम मुलींनी हिंदूंशी लग्न केले.
तर अशा 10 सगळ्या जोडप्यांशी मी चर्चा केली. एक मुलगी तर आमच्या गावातलीच आहे, माझ्या भावकीपैकीच आहे. मी 8ही जोडप्यांशी चर्चा केली. तुम्हाला काही त्रास होतो का? लव जिहाद ही खूप मोठी पुढची गोष्ट हो. म्हणजे खेडेगावातली जी पोरं असतात ती मोलमजुरी करणारी असतात, वेगवेगळ्या सांस्कृतिक घटनांमुळे एकत्र येतात, सूर जुळतात, लग्न करतात, त्यांना लव जिहाद वगैरे काही माहीत नसतं. आणि ती सगळी आत्ता 10-12 वर्ष संसार उत्तम करतायत. त्यांचे मिस्टर परदेशात गेलेले असतात. मुस्लिम समाजात कोकणात बरेचसे परदेशात जातात. मग आमच्याकडे असं म्हटलं जातं, म्हणजे आत्ता 2014 नंतर अधिकच म्हटलं जातं की त्या हिंदू मुलींना परदेशात घेऊन जातात, तिथे सोडतात आणि हे मुस्लिम मुली इकडे येतात. मी 8 मुलींशी चर्चा केली, सगळ्या हिंदू त्यांनी मुसलमानशी लग्न केलं. त्यातलं एकाने असं सांगितलं नाही की माझा संसाराला गालबोट लागले आहे. सगळ्यांचे उत्तम संसार चालू आहे. आता लव जिहाद कुठे आहे? हा माझ्या अनुभवापुरता मर्यादित आहे. मी माझ्या अनुभवापुरता बोलतोय, बाकीचं काही बोलत नाही. पण आपल्याकडे अशी एक आजी आमची सांगायची ना, आजी सांगायची की शीतावरून तो भात जो असतो तो सगळं पाहता येतो, सगळा पाहता येतो आपल्याला. तर काहीतरी थोडं तरी लक्षात आलं असतं ना हे सगळं खरवटताना. आणि मग लक्षात येतं हा जो सगळा बाबुलबुवा केलेला आहे त्या सगळ्याचा, त्यातून अल्पसंख्याक मुस्लिम समाज जो आहे, धनदाढ्य नाही, जो गरीब आहे, जो शेतकरी आहे, जो मच्छी विकतो, जो मजुरी करतो, जो ट्रकवर लाकूड भरतो, जो आमच्या भागातली सगळी व्यक्ती दगड उचलतो, हा सगळा समाज घाबरलेला आहे. आणि ह्या सगळ्या घाबरलेल्या समाजाच्या वेदनेची गाथा म्हणजे सफर अली इसफ यांच्या कवितेची गाथा आहे. मला असं वाटतं की ही कविता जर समजून घ्यायची असेल तर आजचं चित्र जे मुस्लिम समाजाचं आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि ते चित्र समजून घेताना पुन्हा आपल्याला गांधीजींकडे जावं लागेल, नेहरूंकडे जावं लागेल, जिनांकडे जावं लागेल. आणि ते जे काही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या सीमारेषेवर जे राजकारण झालं, त्या राजकारणाच्या मुळाशी स्वातंत्र्याच्या लढ्यात नसणारी माणसं तेव्हापासून कशी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून कवीला मी मगाशी म्हटलं की स्वतःच एक स्वतंत्र राजकारण खेळावं लागतं, त्याला इतिहास चांगला माहीत असावं लागतं, त्याला भूगोल माहीत असावं लागतं, भविष्य आणि वर्तमान माहीत असावं लागतं. या स्वातंत्र्यानंतरच्या मुस्लिम समाजाची जी अवस्था झालेली आहे त्याची नाळ नेमकी या डोळसपणामुळे सफर अली इसफ या कवीने या कवितेत पकडलेली आहे. दुर्दैवाने अशा कवीला मराठी साहित्यात बाजूला ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आमचा सुशील धसकटे गेल्या वर्षी सुशीलची भेट झाली तेव्हा तो भरभरून बोलत होता. म्हणजे संग्रहाचं प्रकाशन होतं माझ्या, अजूनही जिवंत आहे गांधी, आणि सुशीलचा फोन आला तर बोलत होता याच्याबद्दल. हे कवितेचं यश असतं, चांगल्या कवितेचं यश असतं. आणि चांगला कवी हा चांगला माणूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. आणि ते आपण 35 वर्ष आपण सगळे अभय सारखा चांगला शांताराम पुरस्कार विजेता अभिनेता सिंधुदुर्गवरून खास आलाय, इथे पाठीमागे आहे. हे गडिंगलातून आले, हे सगळे सफरचे साथीदार आहेत कवितेचे त्यावेळेचे. म्हणजे सुरुवात केली त्यावेळी आम्ही एकत्र 1991 पासून. तर त्याची 1-2 उदाहरणं सांगतो. आणि प्रसंगातच कवी आपल्याला कळतो. म्हणजे प्रसंग आला की कादंबरीकार हे जे
तथाकथित विचारवंत समीक्षक जे मराठीतले ते सगळे कसे पळतात बाजूला, ते सगळं आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि प्राध्यापक जर असतील तर मग काही बोलायला नको. म्हणजे त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलत नाही, त्यांचे व्याप असतात विद्यापीठावरचे. आणि खूप बाकी शिक्षक सोडून आपण प्राध्यापकांचे खूप प्रतिमाताई आहेत, हसतायत त्या, पण त्यांना ते 100% मला माहित आहे. त्यामुळे ही सगळी संवाद असणारी माणसं आहेत, आपली एका दादा जुळलेला माणसं आहे. तर पण हे मी का मुद्दाम नाव घेतो, कोविड आला मध्ये. कोविडच्या काळात आपण बघितलं की सफरला आपल्याला हात द्यावा लागला. अशा अवस्थेत सफरने जे मदतीचं काम केलेलं आहे लोकांसाठी, सिंधुदुर्गातून असू दे, सोलापूरतून असू दे, पुण्यातून असू दे, एवढं चांगलं काम करणारा मराठीत दुसरा कवी नाही, ज्याच्याकडे स्वतःची पदरमोड करायला काही नाही. परंतु त्या लोकांच्या बातमी छापा, सोशल मीडियावर टाका, तो संपर्क नंबर द्या, त्यांचा अकाउंट नंबर द्या, स्वतः गोळा करा, आमच्यासारखे मित्र असतील त्यांना सांगा, आणि फुलाची पाकळी देऊन त्यांचा संसार जगवा. ही केवढी मोठी गोष्ट आहे ना. आपला संसार जगवण्यासाठी तर आपण कामच करत असतो, आणि संसार जगवल्यानंतर आम्ही पोट भरल्यानंतर बोलायला तेवढे, बरोबर ना. हे सगळं आमचं चांगलं चाललंय कोकणात, म्हणून आम्ही इथे आहोत. आमचे काही प्रॉब्लेम सुद्धा आलोच नसतो सफरसाठी. हे काही गुन्हा सांगण्यासारखं नाही. सफर आमचा जवळचा मित्र आहे म्हणून आलो प्रेमाने, असं काही नसतं. तसं काही नसतं. येण्याचंही आमचं सांस्कृतिक स्वतःचं राजकारण असतं. पण असा माणूस जेव्हा समाजाबद्दलची आस्था बाळगून असतो, त्याच माणसाला अल्पसंख्याक समाजाचं दुःख कळतं, आणि ते दुःख फक्त एकट्या मुस्लिम समाजाचं कळत नाही, तर जातीच्या उतरंडीवर जो समाज आहे सगळा, त्याची कोंडी आता काय झाली आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि मग त्याला असं वाटतं की मुस्लिम समाजालाच नाही तर या शोषित घटकाला या देशातल्या जर कोण वाचवत असेल तर ते फक्त बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटनाच असते. म्हणून असा मुस्लिम समाजातला कवी बाबासाहेबांवर एक अप्रतिम कविता लिहिली, जी या संग्रहात आहे. तुम्हाला आता संग्रह बाहेर आहे, त्याची काही मूळ किंमत कमी करून ती विक्रीसाठी ठेवली, जरूर तुम्ही घ्या. पण ही कविता तिथे तुम्हाला वाचायला मिळेल. मला हे सगळं मुद्दाम का सांगावं असं वाटतं की आपल्याच भूमीत माणूस जेव्हा परका उपरा होतो तेव्हा त्याचं दुःख केवढं असेल ना. म्हणजे आपण ज्या लहान मुलांबरोबर एकत्र कुटुंबात वाढलो आहोत, आणि आपले आई वडील आपल्याला म्हणतात की तू या घरचा नाहीस, तू आमचा मुलगा नाहीस, तू या गावातला नाहीस, या कुटुंबातला नाहीस, तू बाहेरचा आहेस, तुझी वृत्ती चांगली नाही. वृत्ती चांगली नाही म्हणजे काय असतं, तर तो स्वतंत्र विचार करत असतो. हे प्रत्येक घरची स्थिती आहे. स्वतंत्र विचार करणारा एखादा तरुण त्या कुटुंबात वेगळा पडतो. हे उदाहरण मी का देतो, आजच्या भारतीय मुसलमानांची हीच परिस्थिती आहे. ते स्वतंत्र विचार करतायत, ते स्वतंत्र अस्तित्व राखतायत, आणि ते इथल्या बहुसंख्य स्वतःला हिंदू म्हणणाऱ्या लोकांना नको. आणि असे जे हिंदू म्हणणारे स्वतःला आहेत, मी स्वतः हिंदू आहे, मी जात धर्म हे काय मानेल न मानेल ही नंतरची गोष्ट, मी नास्तिक आहे. पण जो कोणी धर्म मानत असेल त्याच्या विरोधात नाही ना. आपापला धर्म मानणे ही वाईट गोष्ट नाही. कुठल्याही धर्माला त्याच्या अस्तित्वाला धोका न पोहोचवता आपापल्या धर्माचं पालन करणं ही तर वाईट गोष्ट नाही. आणि अशा स्थितीत जर इथला भूमिपुत्र मुसलमान जो इथल्या मातीचा होऊन गेलेला आहे
इथलं त्याचं रक्त आहे. त्याला जर आपण सांगत असू की तू उपर आहेस, पाकिस्तानला जा, आणि जर पाठवायचं असेल तर पाकिस्तानलाच का, जगात अन्य देश नाहीत का? आणि मग मुस्लिमच कशाला पाहिजे? अमेरिकेला जाईल की, अन्य कुठेही जाईल, श्रीलंकेला जाईल, नेपाळला जाईल, तो बांगलादेशला कशाला जायला पाहिजे? तर ही जी मानसिकता आहे ना, या मानसिकतेचा शोध उत्तम प्रकारे सफर अली इसफ यांनी आपल्या कवितेमध्ये केला. ही कविता लिहिणे अशी सोपी गोष्ट वाटत असते लोकांना, पण मला असं वाटतं प्रामाणिकपणे कवितेसारखी कठीण गोष्ट काही नाही. तुम्हाला जर कविता लिहायची असेल चांगली, तर स्वतःच रक्त किमान एक कविता लिहिण्यासाठी आठवावं. आणि कविता म्हणजे काही चित्रपटाची गाणी लिहितात, काही मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी गाणी लिहितात, अशा प्रकारची कविता लिहिली जात नाही. प्रबोधन हा महत्वाचा घटक आहे, पण कविता त्या सगळ्या पलीकडची आहे. मी जेव्हा एक उत्तम नाटक मराठीतलं कुणाचंही बघतो, तेव्हा मला ती कविताच वाटते. मी उत्तम संगीत ऐकतो, उत्तम लोकसंगीत ऐकतो, तेव्हा मला ती कविताच वाटते. आणि आई प्रेमाने हाक मारते, तेव्हाही मला ती कविताच वाटते. त्या सगळ्यांचं मूळ शेवटी अंतिमता प्रेमात असतं. म्हणूनच की हा सगळा अन्याय अलीकडल्या काळात अल्पसंख्याक घटकांवर होत असताना त्याची वस्तुस्थिती दाखवून देताना हे फार सुंदर या आमच्या 3 मित्रमैत्रिणी आता त्यांचा कार्यक्रम सादर केला. मी सहज तिघांना फोन केला की तुम्ही कार्यक्रम कराल का, आणि मी विचारलं त्यांना तुमचं मानधन किती असेल. मुक्ताला विचारलं तर मुक्ता अंजलीताई तर आमच्या संघटनेत काम करतायत कोकणात, आमच्याशी त्याचं संलग्न आहे, पण त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास होता की त्या नाही म्हणणार नाही. पण मी मुक्ता आणि याला कृतार्थ शेगावकरला विचारलं मानधन किती, तर मला म्हणाले काका तुम्ही बोलवताय ना कविता वाचायला, कोण बोलवत हे महत्वाचं आहे, मानधन महत्वाचं नाही. आणि मला बरं वाटलं या दोघांनीही कविता वाचली सफरची, आणि कृतार्थचा फोन आला. मुक्ताशी संपर्क फार होऊ शकला नाही, ती बिजी असते बऱ्याच वेळा. तर कृतार्थ म्हणाला की काका तुम्हालाच मी धन्यवाद देतो की अशी कविता आमच्या हातात दिली तुम्ही. ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि ही सगळी तिन्ही कलावंत मंडळी अस्वस्थ होती म्हणून एवढी शांतपणे कविता तुमच्यापर्यंत पोहोचली. कदाचित ही कविता आवाजी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मला उत्सुकता होती की ही मंडळी कशी कविता वाचतात. एवढी संयमितपणे कविता पोचवली की खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो. जोरदार या तिघांसाठी. आणि मूळ मुद्दा मी येतो, हा कार्यक्रम इथे समारोपाकडे येतो. मी 2 मुद्दे मांडतो की मी संदेश भंडारे सरांना म्हटलं की अशी अशी कविता आहे, दर्या प्रकाशनातर्फे संग्रह निघाला, आपल्याला करता येईल का इथे. संदेशने म्हणून पाठवून द्या, मला PDF पाठवली आणि त्यांनी ती वाचली आणि म्हणाले की लगेच की आपण करायचं आहे हा कार्यक्रम, कोणत्याही परिस्थितीत काही त्याचा खर्च गिर्च काही बघायचं नाही, काय असेल ते आपण बघू. आणि राष्ट्रसेवा दलाचे त्यांचे सहकारी यांच्याशी बोलून परमिशन घेऊन हे सगळं घडवून आणलं. एकदा राष्ट्रसेवा दलासाठी आपण ते सगळं आपल्या नशानसातच आहोत, आम्ही त्या चळवळीतूनच आपण पुढे आलेलो आहोत. मी 1-2 मुद्दे महत्वाचे इथे मांडतो. सत्तेच्या बाजारीकरणात मुळात सगळ्यांनाच सगळ्या प्रकारची घाई झालेली आहे. राजकीय लोकांना
म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची लायकी नसते तो मुख्यमंत्र्याचं आता स्वप्न बघायला लागलं, अशी परिस्थिती आज आहे. याची कारण काय की हा बाजार ज्या पद्धतीचा उठवला गेला आहे गेल्या काही वर्षात, त्याच्या मुळाशी धर्मकारण आणि जात कारण आहे. आणि त्याचं मूळ अजून एक कारण आहे की आपण या विरोधातले एकत्र येणारे एकमेकाशी भांडत राहिलो. ही मुख्य कारण आहेत. आणि याची मुळं पुन्हा आपल्याला सफरच्या कवितेत सापडत राहतात. धर्मसत्तेसाठी, जात सत्तेसाठी जो वर्ग संघर्ष करतो आहे त्याच्यावरती ज्या पद्धतीने सफर प्रहार करतो, मला असं वाटतं की हा प्रहार करण्यासाठी आतूनच धाडस असायला पाहिजे या काळात. म्हणजे 38 साली मी जेव्हा कविता लिहिली आणि वृत्तपत्रात चालणाऱ्या वृत्तपत्रात मी ऍक्टिव्ह पत्रकार असूनही मला भीती वाटली होती. म्हणजे मुक्ता आपली आता आहे का मुक्ता आपला नंबर देत नाही. आणि जेव्हा कुरिअर एकमेकाचं होतं ना तर ती नंबर देत नाही. नाही, मोबाईल नंबर देत नाही, ऍड्रेस देत नाही, मोबाईल नंबर देत नाही. आणि त्याचं कारण मग मी शोध घेतलं तर तिचे सगळे व्हिडिओ बघतो मी आत्ता, तर मी घाबरून जातो. तर हे जे धाडस आहे, मुक्ता ही उत्तम चित्रकार आहे. म्हणजे मी एक संपादित केलेलं पुस्तक आहे सारे पुरुष नसतात बदनाम, याचा अर्थ पुरुष बदनाम असतात बाईसाठी, असं होतोच. तर ते आता संपादित केलेलं पुस्तक आहे, त्याच्यावरचं समीक्षा ही पुस्तक आहे, वाटलं तर तुम्ही घ्या. तर त्याचं अप्रतिम 5 ते 6 मुखपृष्ठ बनवली मुक्ताने, त्यातलं एक तिने उत्तम निवडलं. आणि मराठीतला एक उत्तम प्रयोग आम्ही केला जो या पुस्तकासाठी करायचा होता, पण हा चित्रकाराबद्दलही बोलणार आहे. तर मुक्ताकडून आम्ही एक दीर्घलेख त्या कव्हर बद्दल लिहून घेतला या काव्य संग्रहासाठी. म्हणजे मुखपृष्ठासाठी कवितेच्या संग्रहात लेख असणारा मराठीतला तो पहिलाच काव्य संग्रह असेल. आणि तो प्रयोग आम्ही या मुखपृष्ठासाठी करणार होतो. हा एवढा अप्रतिम मुखपृष्ठ त्याने बनवलाय. प्रशिक पाटील नावाचा कॉलेजचा विद्यार्थी आहे, गेल्या वर्षी 12वी झाला, तो FI ला आहे. आपला एकनाथ पाटील आहे ना त्याचा मुलगा. हा, एवढा अप्रतिम. म्हणजे बघा त्याची काय समज आहे की इकडे मस्जिद आहे, इकडे मंदिर आहे, ही 2 समाज आहे, एक दरी आहे, आणि दरी जिथे पडली आहे तिथे जानवा घातलेला माणूस आहे. हे लक्षात घ्या, हे पण कळावं लागतं ना. आणि ते त्या मुलाला कळलं, हे काय मी सांगितलं नाही. ती कविता वाचली त्याने, फक्त तो लिहू शकत नव्हता. 12वी झालेला मुलगा तो लिहू शकत नाही. मला असं वाटतं की ही समज एवढं अप्रतिम आणि सफर, आणि तू जे काल टाकलंस त्या ह्याच्यावर एवढे लोकांचे मेसेज आले की काय कविता असेल नेमकी, आम्हाला ती उत्सुकतेने वाचायची. पण ती जर वाचायची असेल तर आपल्याला राष्ट्रवाद, शेवटचा मुद्दा मला सांगतो, राष्ट्रवाद आपल्याकडे समजून घ्यावा लागेल. राष्ट्रवादाची स्थिती अशी आहे की माझ्या अल्पशा अभ्यासानुसार, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे अभ्यासकार, की आम्ही रोजी रोटी कमवत होतो एकत्र, तेव्हा एकत्र भाकरीची गाठ त्या फडक्याची सोडून मुस्लिम मजूर असेल त्याची रोटी आमच्याकडे यायची, आमची रोटी त्याच्याकडे यायची. ते मोहरम मध्ये आमच्याकडे काहीतरी, आता मला आठवत नाही लहानपणी, की असं खेळायला यायचे रुमाल घेऊन, असे गोल फिरी मारायचे, काय म्हणतात माहिती नाही मला. मग आमची आई आम्हाला आतमध्ये सोडायची आणि आम्ही नाचायचो त्यांच्याबरोबर, आणि तो रुमाल असं बांधायचो आणि ते असे काहीतरी घालतात, काय म्हणतात माहिती नाही मला. आणि त्यांच्याबरोबर आम्ही नाचता आम्ही धाडसी झालो की ते बेधडकपणे घालतात आणि 2 बाजूला काढतात. हे संस्कार आम्हाला मुस्लिम समाजाने दिले ना धाडसाचे. राष्ट्रवाद याच्यापेक्षा काय असतो वेगळा. गुन्ह्या गोविंदाने नांदणे आणि संस्कृती एकमेकांची स्वतःची समजून मिसळून जगणे
याच्यापेक्षा सुंदर राष्ट्रवादी या जगात कधी कुठेही नाही. 91 साली एका कवीचा संग्रह खलील मोमीन काकांनी पुऱ्या अक्षरात लिहिला आणि तो वाचल्यानंतर असं वाटलं की अरे हे आपलेच कोणतरी नातेवाईक आहेत. ते नाव कुठलं मुस्लिम आहे आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला नंतर समज आली, कवितेची समज आल्यावर कळलं की ते मुस्लिम आहे. हे वाईट आहे ना, म्हणजे कवितेची समज नव्हती तेव्हा ते माणूस आम्हाला कळत होते आणि कवी म्हणून आम्हाला प्रतिष्ठा मिळाली, पुरस्कार मिळाले. हे सगळं झाल्यानंतर कळलं की ते मुस्लिम आहे. हे वाईट आहे ना. आणि आता 2014, 2019 आणि पुढे काय 24 नंतर होते माहित नाही. तर राष्ट्रवादाची व्याख्या काय केली? एकच जात, एकच धर्म, एकच अन्न. आणि हे तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्या चुलीवर काय शिजतंय त्याचा पहारा आम्ही ठेवू आणि घेऊ. हा कुठला राष्ट्रवाद आहे? आणि तो कोणी दिलाय तुम्हाला? कोणी दिलाय? आम्ही तर दिलेलं नाही, तुम्ही ठरवता. आमचं व्यक्ती स्वातंत्र्य, आमची अभिव्यक्ती ताब्यात घ्यायचा अधिकार आम्ही दिलेला नाही आणि तो कदापि घेऊ देणार नाही. हाच संदेश सफर सारखा कवी सांगतो. आपण सगळ्यांनी त्याच्या सोबत राहूया. धन्यवाद. किती साध्या ओळी आहेत, परंतु सफर भाईंनी त्या पुस्तकाची प्रस्तावना किंवा त्यांची भूमिका त्याच्यामधनं मांडून सुरुवात केली. सो आपल्याला सगळ्यांना आता माहिती आहे की त्याच्या पुढे ते काय सांगणार. तसं मगाशी मुक्ता म्हणाली किंवा कोणीतरी म्हणालं की हा काही दुःखाचा, वेदनांचा फक्त एक आलेख नाही आहे. त्याच्यामध्ये ते खूप काहीतरी सांगू पाहत आहेत. त्यांचं विश्लेषण आहे, त्याच्यामध्ये खूपच लेयर्स आहेत, खूप कॉम्प्लेक्सिटीज आहेत ज्यात त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जे परत अजय भाई म्हणाले की धर्म, जाती, वर्ण, रंग, लिंग ह्या सगळ्या भेदभावांच्या मध्ये जे शोषित आहेत त्या सगळ्यांना एकत्र बांधणारा हा एक आवाज आहे जो या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसतो. डेड पोएट सोसायटी नावाचा एक अप्रतिम सिनेमा आहे. त्याच्यामध्ये तो शिक्षक जो आपल्या विद्यार्थ्यांना सांगतो, तो कवितेचं महत्त्व सांगताना असं म्हणतो की वी डोंट रीड अँड राईट पोएट्री बिकॉज इट इज क्यूट. वी रीड अँड राईट पोएट्री बिकॉज वी आर मेंबर्स ऑफ अ ह्युमन रेस. वी आर मेंबर्स ऑफ अ ह्युमन रेस अँड द ह्युमन रेस इज filled with passion. And medicine, law, business, engineering, these are important and noble pursuits and necessary to sustain life. But poetry, beauty, romance, love, these are what we stay alive for. तर हा जो आहे याचा अर्थ अर्थातच असा मला अजिबातच म्हणायचं नाही आहे की कविता ह्या फक्त सुंदर, फक्त रोमॅन्टिक, फक्त प्रेमाच्या भावनांची अभिव्यक्ती असतात. जे अनुभव अंतःकरणाला भेटतात किंवा जे अनुभव आपल्याला आपलं जीवन आपल्याला देतं त्याचीच अभिव्यक्ती कवी करते. मझहर भोपाली नावाचे एक उर्दू शायर आहेत, मला माहिती नाही, मला सुद्धा ते आत्ता अगदी ह्याच आठवड्यात सापडले यूट्यूबवरच. तर त्यांच्याच शब्दात सांगायचं तर महकते फूलों के मौसम अभी ठहर जाए, महकते फूलों के मौसम अभी ठहर जाए, लहू में डूबे हुए काफिले गुजर जाए. बाहर आने से पहले बहुत ज़रूरी है, बाहर आने से पहले बहुत ज़रूरी है, जो जख्म पिछली बहारों के हैं वो भर जाए. तर हे जे इतक्या विषम समाजात ज्याच्यात आपण राहतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भेदभावाच्या भिंती आणि खोल दऱ्या आहेत, त्या समाजात जगत असताना निखळ प्रेम किंवा सुंदर नाती अनुभवाला येणं हे फार दुर्मिळ आहे. हे काही फार सोपं नाही. त्यामुळे सफर अली त्या ठिकाणी म्हणतात की सतत वाहत जाणाऱ्या दुःखात जखमाळलेल्या हातांनी अश्रू पुसत
जगण्यातील व्यथांचे सगळे हलाहल पोटात आणि पोटात पचवून निघालाय हा धागा. ही पण कविता आहे आणि तितकीच समृद्ध आणि तितकीच सुंदर. आणि म्हणूनच ते म्हणतात की विव्हळत चालणाऱ्यांच्या रक्ताने सगळा रस्ताच गेला भिजून आणि आता त्यांच्या जखमाही बोलू लागल्या आहेत. या कवीच्या कवितांमध्ये नदी, डोंगर, सुंदर निसर्ग नाही, बुलडोझर आहे, कर्फ्यू आहे, अश्रुधूर आहे, संहार आहे, लाठीमार आहे, हिंसाचार आहे. हे सगळे शब्द त्यात खोल जखमा आहेत, क्रंदन आहे, अन्यायाचे वर्ण आणि न्यायाची हाक आहे. आणि हे सगळे सांगतानाही तरी सुद्धा कुठेही कवी आपल्याला दया, क्षमा, शांती, करुणा किंवा बंधुभाव या शाश्वत मूल्यांचं विस्मरण होऊ देत नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचं भान राहतं. बाबासाहेबांच्या कवितेचं मला मुद्दाम उल्लेख करावा असं आवडेल. देशद्रोहाचा आळ सोसत असताना नावही नाही आहे त्या कवितांमध्ये. जर तुम्ही अनुक्रमणिकेमध्ये शोधायला गेलात तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही सापडलं, तुम्हाला कवितेत सापडेल एकेच ठिकाणी. परंतु ती इतकी अप्रतिम कविता आहे की आपल्याला निःशब्द करते. मरणभोग सोसत असताना एकटा फेकलो गेलो सगळ्यांच्यातून, तेव्हा तुझ्याच निधर्म मायेचा आधार वाटत आहे. निधर्म माया हा शब्द सुचावा कुणाला. आणि मला असं वाटतं की असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांच्यात आणि माझ्यात सहज एक बंधुभावाचं नातं निर्माण होतं. मी स्त्री म्हणून या पुरुषसत्ताक समाजात जे काही क्रूर अनुभव घेतले किंवा माझ्या अनुभवांवर आणि माझ्या जखमी मनावर त्यांची ही कविता संवेदनशील भावाप्रमाणे मायाची फुंकर आणि करुणेची सावली बांधत आणि आम्हाला दोघांनाही बाबासाहेबांच्या निधर्म मायाच्या पदराकडे ते मला इतकं एक एकात्म भाव त्याच्यामधून आणि पदोपदी मला सफरभाईंच्या संघर्षरत आशावाद जो आहे तो उत्साह देत राहतो. किमान माणूस म्हणून जगता यावं त्यासाठी मी संवेदनशील प्रश्नांचे गाठोडे घेऊन बाहेर पडतो असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा मला प्रचंड बळ मिळतं, प्रचंड हिंमत मिळते. आपल्या दुःखद अनुभवांना आणि पडलेल्या प्रश्नांना सामोरे जाताना माणुसकीची वाट ते फक्त स्वतःसाठी नाही जोखाळतो, ते सगळ्यांसाठी लिहित आहे. म्हणून त्यांच्या कविता मला असं वाटतं